एक थेंबही तेलाचा वापर न करता आंबट, तिखट, गोड असं हे लोणचं बनवलेलं आहे। लिंबूचं लोणचं आहे, अगदी पारंपरिक पद्धतीनं हे लोणचं बनवलेलं आहे। कुठेही याला लिंबू वापरलेला नाहीये किंवा पाक बनवलेला नाहीये, त्यामुळे हे लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे। खरं सांगायचं म्हणजे हे ऑर्डरचं लोणचं आहे। त्यांनी मला लिंबू सोबत आलं सुद्धा घालायला सांगितलेलं। ते लोक आहेत पंजाबी आणि त्यांनी मला आलं सुद्धा यासोबत घालायला सांगितलेलं। म्हणून मी त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं आवडेल ह्या हिशोबाने पण अगदी पारंपरिक पद्धतीने हे लोणचं बनवलेलं आहे। नमस्कार, मी समृद्धी। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्हाला नक्कीच आवडतील अशी मी आशा करते आणि तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा आणि काही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर तिथेही जाऊन तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। मी इथे पातळ सालीचे लिंबू घेऊन आले होते। 4 किलोची ऑर्डर होती, त्यामुळे 4 किलो लिंबू आणि 1 किलो आलं असं हे प्रमाण आहे। तर लिंबू अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं, आलं सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं, पूर्ण कोरडं होईपर्यंत त्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं। कुठेही पाण्याचा थेंब किंवा पाण्याचा वापर अजिबात न लागता किंवा पाणी न लागता याला व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे। एका कॉटनच्या सुती कपड्याने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं, आलं सुद्धा नीट पुसून घ्यायचं, जेणेकरून आल्यांच्या खाचामध्ये माती असते ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची। आता एका लिंबूचे 4 भाग करायचे आणि त्यामध्ये परत पुन्हा 2 भाग करायचे, म्हणजे एकूण 8 भाग करायचे आणि एकही बी न ठेवता व्यवस्थित बिया काढून घ्यायच्या। कारण बी जर आपण यामध्ये कुठेतरी राहिली काढताना तर लिंबूचं लोणचं हे कडवट होऊ शकतं, त्याच्यामुळे संपूर्ण बिया इथे काढून घ्यायच्या आहेत। आता इथे मी पूर्ण बिया काढून घेतल्या। असंच मी सगळे लिंबू मी कापून घेणार आहे आणि त्यातील बिया काढून घेणार आहे। आता आल्याचे सुद्धा एकदम पातळ असे काप करून घ्यायचे। इथे बघा मी असे पातळ लांब उभे असे काप केले आहेत। आता सगळं आलं आणि सगळे लिंबू असे बारीक व्यवस्थित कापून घेतले आहेत। अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे, तर रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक करायला विसरू नका। आता दोन्ही एकत्र करायचं आहे, आलं आणि लिंबू। त्यावरती मीठ टाकायचं आहे, कारण आपल्याला लिंबू 8 दिवस उन्हात ठेवायचं आहे। जे आपण मिक्स करणार आहोत हे आपल्याला 8 दिवस उन्हात ठेवायचं आहे। जरा मीठ जास्त टाकायचं, कारण लिंबू पूर्ण मीठ शोषून घेतो। आता पूर्ण मिक्स करायचं, व्यवस्थित एकदम मीठ पूर्ण हलवून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या लिंबूला आणि आल्याला हे मीठ लागलं पाहिजे। आता 2 प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये हे पूर्ण भरून घ्यायचं, व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचं आणि याला आता आपल्याला उन्हात ठेवायचं आहे। पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, जेणेकरून कुठेही पाणी न लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि 8 दिवस हे लोणचं उन्हात किंवा तुमच्या घरात जर कुठे ऊन येत असेल तर त्या जागी तुम्ही ठेवू शकता। शक्यतो याला उन्हात ठेवायचं, जेणेकरून लिंबू मुरले जातात व्यवस्थित। आता 8 दिवसानंतर मी हे बाहेर काढलं आहे। 8 दिवसानंतर तुम्ही बघा एकदम त्याची साल अशी नरम झाली आहे। तुम्हाला मी दाखवते ते तोडून, साल त्याची एकदम नरम पडते। 8 दिवस म्हणजे मी गेल्या रविवारी हे केलं होतं ते ह्या रविवारी, म्हणजे 8 दिवसाचा असा फरक ठेवायचा। आता हे लोणचं मी एका परातीत काढून घेते आणि त्याच्यासाठी आपण मसाला बनवूयात। 2 वाटी बडीशेप, 1 वाटी धने, 1 वाटी जिरे आणि थोडी काळी मिरे हे एकदम मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अजिबात गॅस मोठा करायचा नाही। आता 1 वाटी मोहरी घालायची आहे। तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता, बाहेर इझिली अवेलेबल आहेत, त्यामुळे मोहरीची डाळ पण तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे मोहरी होती, मी इथे ती घातली। आता हे सगळं थंड व्हायला बाजूला ठेवायचं। थंड झालं की आपल्याला याला मिक्सरला वाटायचं आहे। आता याची ओबडधोबड, एकदम पण बारीक नाही आणि एकदम पण मोठं नाही असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून मोहरीच्या डाळ्या इथे दिसल्या पाहिजेत। आता इथे जेवढा लिंबू, आता हे 4 किलो आणि 1 किलो आलं असं प्रमाण आहे, तर त्यांना जशी चव हवी आहे त्या हिशोबाने मी इथे गूळ घेतला आहे।
साधारण 2 वाटी गूळ असेल हा, त्याच्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालायचं आणि फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे। इथे कुठेही पाक करायचा नाहीये किंवा गॅस मोठा करायचा नाहीये, अगदी फक्त गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा। आता मी इथे गॅस बंद केला आहे। आता हे लोणचं मी जे उन्हात ठेवलं होतं ते एका परातीत काढून घेणार आहे। आता इथे हे काढून घेतलं, दोन्ही बरण्यातलं काढून घेतलं। आता या गुळाच्या पाकात आपल्याला तो मसाला घालायचा आहे। इथे मी लोणचं मसाला सुद्धा वापरलेला आहे। हिंग घालायचा, कलोंजी घालायची, 2 चमचे मी कलोंजी घातली आहे आणि सैंधव मीठ घातलं आहे 2 चमचे। मीठ जरा जपून वापरायचं, कारण आपण 8 दिवस मुरण्यासाठी ठेवलं होतं तेव्हा सुद्धा इथे मीठ वापरलं आहे। ओवा घालायचा थोडा क्रश करून, हळद घालायची आणि माझा हा कोल्हापुरी मसाला आहे तो मी इथे घातला आहे। आणि इथे तिखा लाल घातला आहे कलरसाठी, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मिठाच्या किंवा कशाच्याही गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मिक्स होतील। आता हे लिंबूच्या लोणच्यावरती पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आणि अगदी पूर्ण लिंबूला मसाला हा लागेल असं आपल्याला मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्ही बघा मी इथे व्यवस्थित मिक्स केलं आहे। किती सुंदर याचा कलर दिसतोय आणि वास तर अगदी जबरदस्त येतोय, बघूनच तोंडाला पाणी सुटतं, इतकं छान हे लोणचं झालं आहे। आता हे मी दोन्ही प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये भरून घेतलं आहे आणि मी या ऑर्डरला हे लोणचं पोहोचवण्यासाठी मी 2 कंटेनर मागवले आहेत। ते उद्या किंवा परवा येतील, तेव्हा हे लोणचं मी पॅक करेन आणि त्यांना ऑर्डर पोहोचवून देईल। तोपर्यंत मी या कंटेनरमध्ये ठेवून दिलं आहे। खूप छान अगदी पारंपरिक पद्धतीने हे लोणचं बनवलेलं आहे। 8 दिवसांनी मला त्यांचा फीडबॅक सुद्धा आला, त्यांना खूप लोणचं आवडलेलं आहे। परत पुन्हा त्यांनी दुसऱ्या लोणच्याची ऑर्डर सुद्धा दिली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।